सबस्क्राईब नक्की करा. काहीची न घेती देत काहीची न घेती संत उदासीन चित्ती त्रैलोकीचा मान धन नावडी तया दिवावीन नाही आस्था देहावरी अशा तृष्णा कैची उरी त्रैलोकीचा मान धन नावडी तया दिवावीन निळा म्हणे ती देवची झाली निळा म्हणे ते देवची झाली कल्प कल्पांती संचले त्रैलोकीचा मान धन नावडी तया दिवावीन विठ्ठला. सरोजं संदर्णे लांबोदाभं जगन्हितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कैजनेत्रं सुधैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वस्तपहि पयावरी यावरकरी संतांच्या. देता काहीची न घेती संत उदासीन चित्ती त्रैलोकीचा मान धन नावडी तया दिवावीन. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे कृपांकित शिष्य श्री संत निळोबाराय यांच्या गाथ्यातील संत प्रकरणातील चरित्राचा आहे. आणि अभंगाद्वारे श्री संत निळोबाराय संतांची अंतर्बाह्य लक्षण सांगत आहेत. जे दिल्यानंतर सुद्धा काहीच घेत नाहीत ते संत, हे बाह्य लक्षण. का घेत नाहीत त्याचं कारण आहे संत चित्तामध्ये उदास असतात म्हणून घेत नाहीत. हे अंतर्लक्षण आहे. काय घेत नाहीत? धन आणि मान हे दोन उपलक्षण आहेत, ते काहीच घेत नाहीत. का घेत नाहीत? त्यांना ते आवडत नाही म्हणून घेत नाहीत. मग त्यांच्या आवडीचा विषय तरी काय आहे? त्यांच्या आवडीचा विषय देव आहे. हे अंतर्लक्षण आहे. धन आणि मान त्यांना आवडत नाही, हे बाह्य लक्षण आहे. कारण धनाची आणि मानाची अपेक्षा कशासाठी? फक्त या शरीर सौख्यासाठी. पंचांची आस्था देहावर नाही, हे बाह्य लक्षण. का नाही?
त्याचं उत्तर आहे की ज्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची आशा आणि तृष्णा राहिलेली नाही, या उभय लक्षणांनी युक्त असणारे संत आणि परमात्मा यांचं ऐक्य शेवटच्या चरणात. विठ्ठला विठ्ठला जे कवडगाव या ठिकाणी ही भगवत सेवा संत सेवा गेली अनेक वर्षापासून चालू आहे. याही वर्षी भगवत कृपेने संत आशीर्वादाने सर्व हरिभक्ती परायण मंडळींच्या सहकार्याने सर्व गावकरी मंडळींच्या निष्ठावंत भाविकांच्या धनिकांच्या सहकार्याने ही सेवा चालू आहे. आणि या सेवेतील एक दिवसाची सेवा करण्याची संधी समस्त गावकरी मंडळी भाविक मंडळी यांनी संयोजक मंडळी यांनी मला प्राप्त करून दिली आहे. आणि या सेवेच्या निमित्ताने परिसरातील सर्व हरिभक्ती परायण मंडळी, आदरणीय सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यथामती यथावकाश अभंगाचं कैसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. श्री संत नळोबरायांचा संतपर प्रकरणातील सुंदर चिंतनीय असं अभंग आहे. संतांची बाह्य लक्षणं आणि अंतर लक्षणं सांगणारा अभंग आहे. आपण अनेक अभंग वाचले असतील, वाचण्यामध्ये गेले असतील, पाठ केले असतील, वाचण्यामध्ये जातील. पण सज्जनांनो, या अभंगाची बैठक काही आगळी वेगळी आहे. काही अभंगामध्ये बाह्य लक्षणं अंतर्लक्षणं सांगितलेली असतील. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाह्य लक्षण असेल, दुसऱ्या चरणामध्ये अंतर्लक्षण असेल. एखाद्या वेळेला पहिल्या चरणामध्ये अंतर्लक्षण असेल, दुसऱ्या चरणामध्ये बाह्य लक्षण असेल. काही काही चरणामध्ये अंतर्लक्षण असतील, काही चरणामध्ये बाह्य लक्षण असतील. काही अभंगामध्ये बाह्य लक्षण असतील, काही अभंग केवळ अंतर्लक्षणाचा असेल. पण हा अभंगच असा आहे, या अभंगाच्या तीनही चरणामध्ये आणि तीन चरणाच्या पूर्वार्धामध्ये बाह्य लक्षण आणि तीनही चरणाच्या उत्तरार्धामध्ये अंतर्लक्षण, आणि या बाह्य आणि अंतर्लक्षणाने युक्त असणारे संत आणि देव यांचं ऐक्य शेवटच्या चरणामध्ये. उत्तरेश्वर महाराज हरिभक्ती परायण उत्तरेश्वर महाराज जाधव वाणी संस्थान सध्या आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. गाणं तयार आहे, पाठांतर चांगल्या प्रकारचं आहे आणि राहणीमान सरळ आणि साधक बसितला आणि जिज्ञासू आहे. जिज्ञासू संदीपानांना वांगी संस्थान या ठिकाणी विचारसागराची पाठ चालू असताना जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस थांबून त्या पाठाचे रेकॉर्डिंग करून घेऊन परत विचारसागराचं चिंतन करणारा हा जिज्ञासू. पण मी एक विनंती करेन जरा की उत्तरेश्वर कीर्तन ऐकून कीर्तन रेकॉर्डिंग करण्यापेक्षा अभ्यास करून कीर्तन केलेली चांगली असतात. तो करत आहे. चला, आपण सर्व अभ्यासक आहात, बहुश्रोत आहात. आपल्या समोर चिंतनीय असा ज्ञानोबरायांचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तीन बाह्य लक्षण आणि तीन अंतर्लक्षण
विळोबाराय सांगत आहेत. बाह्य लक्षणाला तेवढं महत्व नसतं की जेवढं महत्व अंतर्लक्षणाला असतं. पण तरी सुद्धा बाह्य लक्षण मात्र त्याज्य असतं असं मात्र नाही. पण जेवढं महत्व अंतर्लक्षणाला असतं तेवढं लक्ष बाह्य लक्षण काय बाह्य लक्षणाला नसतं. हे जरी खरं असेल तरी पण ते त्याज्य नसतं. ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये ऐका. एखाद्या माणसाला भूक लागलेली आहे, सुंदर बासुंदी बनवली आणि भूक लागलेल्या माणसाच्या पोटावर बासुंदीचा लेप दिला. डोंगरे महाराज, डोंगरगावकर महाराज, गिरी महाराज, बासुंदीचा पोटावर लेप दिल्यानंतर किती तासानंतर भूक जाईल? वा, हे सूत्र जमणार नाही ना. ज्ञानोबारायांची ओवी सांगे नाही का, उपवासी अन्न लिंपिले. हे जसं आहे त्याप्रमाणे केवळ माळा गळ्यामध्ये घालून किंवा कपाळाला गंध लावून किंवा वारकऱ्याचा पोशाख घेऊन उद्धार होणार नाही. विठ्ठला किंवा बाह्य चिन्ह अंगावर धारण केल्याने संतत्व प्राप्त होणार नाही. कारण संतत्व हा बाह्य देहाचा धर्म नाही. संतत्व हा बाह्य देहाचा धर्म नाही, तो अंतःकरणाचा धर्म आहे. आणि जी चिन्ह आपणाला बाजारामध्ये पैसे देऊन मिळतात, ज्या वस्तू बाजारामध्ये पैसे देऊन मिळतात, जगद्गुरु तुकोबारा बोलतात संतत्व मात्र बाजारामध्ये पैसे देऊन मिळत नाही. संतपाना मिळत आहे हाती, नाही संतपाना मिळत आहे हाती. अंतःकरणाचा धर्म आहे आणि ते संतत्व बाजारामध्ये मिळत नाही. कुठे मिळतं? नाही ते आकाशी पाताळी ते, नाही मोल देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळी ते, तुका म्हणे मिळे जीवाची साठी. जीवाच्या मोबदल्यात मिळेल. आणि खरं संतत्व ज्यांच्या ठिकाणी अंतर्लक्षण दिसून येतील ते खरे संत. पण बाह्य लक्षण सुद्धा तेवढी त्याज्य नाहीत. ऐका, बाह्य लक्षणाला सुद्धा फल आहे, अंतर्लक्षणाला फल आहे ही गोष्ट तर सर्वमान्य आहे. पण बाह्य लक्षणाला सुद्धा फल आहे. बाह्य लक्षणाला काय फल आहे? ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभे
ताम्रभाळ कंठी शोभे माळ, कपाळावर गंध आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे. या चिन्हांना सुद्धा महत्व आहे, फल आहे. कपाळाला गोपी चंदनाचा गंध लावा. गोपी चंदन मुद्रा धारणे आम्हाले ने वैष्णवा. गर्ग संहितेमध्ये एक कथा लिहिली आहे. एक दीर्घबाहू नावाचा राजा, पण तो दुष्टाचरणी राजा. प्रजेला त्या राजापासून दुःख होऊ लागलं. प्रधानजी विचार करतात, असा आतताई राजा, त्याला मारण्यामध्ये पाप नाही, आतताईला मारण्यामध्ये पाप नाही, शास्त्र आहे. म्हणून विश्वासात घेतलं आणि दौरा काढला शिकारीच्या निमित्ताने आणि वनामध्ये गेले. राजधानी सोडून बाहेर गेल्यानंतर एकांत स्थली रथ उभा करण्यात आला. सर्व खाली उतरली. काही निमित्ताने आणि प्रधानजी आणि मारेकरी सोबत होते. प्रधानजीने मारेकऱ्यांना शिकून ठेवलेलं होतं. खून केल्याबरोबर राजाला पकडलं आणि मारण्याला सुरुवात केली. राजाच्या लक्षात आलं, विश्वासघात झाला आपला, आता आपण वाचू शकत नाहीत. सज्जनांनो ऐका, असा दुष्टाचरणी राजा ज्या जमिनीवर पडला आणि त्याचा अंतकाल तिथे साजरा झाला, ज्या जमिनीवर त्याचा प्राण गेला तो मेला. यमदूत आले, त्याला उचलून घेऊन गेले. वर गेल्यानंतर चित्रगुप्तासमोर त्याने काय काय केलंय जीवनामध्ये त्याचा रेकॉर्ड वाचवण्यात आलं. काय ही जमाना, ही सर्व नावे आणि सर्व पापच. पण शेवटी एक अशी एक कलम होती. चित्रगुप्त महाराज बोलतात, हा मरणाच्या वेळेला ज्या जमिनीवर पडून मेला ती जमीन गोपीचंदनाची. ती जमीन गोपीचंदनाची असल्यामुळे याने आपल्या आयुष्यामध्ये केलेली सर्व पाप मुक्त झाली आणि त्याचा उद्धार झाला. का पिजे कळिका तया भेने. मग दुष्टातला दुष्ट राजा जर मरणाच्या वेळेला गोपीचंदनाच्या भूमीवर पडून लोळून जर मरून जर तो मुक्त होत असेल, तर गोपीचंदनाचा गंध कपाळाला लावल्याने कसं समजतं त्याला महत्व नाही. म्हणून महत्व आहे त्याला. म्हणून गोपीचंदनाचा गंध आपल्या कपाळाला लावा. कोणाला गोपीचंदनाचा गंध लावण्याची लाज वाटत असेल तर अष्टगंध लावा. कोणाला अष्टगंध लावण्याची लाज वाटत असेल तर कुंकू लावा. कोणाला कुंकू लावण्याचीही लाज वाटत असेल तर बोलू का एक शब्द, टिकली लावा, टिकली. पण हिंदू म्हणून घ्यावं असं वाटत असेल तर, हिंदू म्हणून घ्यायचं असेल तर आपल्या कपाळाला हिंदूचं प्रतीक म्हणून गंध असला पाहिजे. बस ही काळाची गरज आहे आज. हे सांगणं सुद्धा काळाची गरज आहे आज. जनांनो, या संतांच्या बाह्य लक्षणाला जर एवढं महत्व असेल तर अंतरलक्षणाला किती. विठ्ठला याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. कैमुत्तिक न्यायशास्त्रामध्ये एका व्यक्तीने, लोभी व्यक्तीने संन्याशाची चिन्ह अंगावर धारण केली. लोभी व्यक्तीने संन्याशाची चिन्ह अंगावर धारण केली. अंगावरची कपडी भगवी केली, लावली, भगवी केली. हातामध्ये कमंडलू घेतला, हातामध्ये काठी घेतली. दंड दंड कमंडलू. संन्यास घेतला. संन्यास एवढा सोपा नाही, पण घेतला त्याने.
तो बाह्य वेशधारी संन्यासी, संन्यासी त्याला म्हणावं, संन्यास त्याला म्हणावं, संन्यास त्याला म्हणावं आणि संन्यासी त्याला म्हणावं. दोन्हीतला फरक लक्षात येईल ना? संन्यास त्याला म्हणावं, सर्वनाम कर्मणाम विधीना परित्यागः स संन्यासः. सर्वनाम कर्मणाम विधीना परित्यागः स संन्यासः. सर्व कर्मांचा विधीपूर्वक केलेला त्याग म्हणजे संन्यास. त्या संन्यासामध्ये 4 प्रकार आहेत: कुटीचक, बहुतक, हंस आणि परमहंस. आता माझा अभंग तो चिंतनाचा नाही, माझ्या दृष्टांत सांगायचे, चला नाही वाढवत. तो बाह्य वेशधारी संन्यासी, आणि संन्यासाच्या लक्षणामध्ये मुख्य लक्षण हे आहे की संन्यासाने द्रव्याला त्याग, काय द्रव्याला स्पर्श करायचा नाही, द्रव्य त्याग करायचा. जर एखाद्या वेळेला कदाचित चुकून द्रव्याला स्पर्श झाला तर द्रव्याचा त्याग करून प्रायश्चित्त म्हणून 3 दिवस कडकडीत उपवास करायचा. बस. वेशधारी संन्यासी एका गावामध्ये गेला, भिक्षा मागितली 3 घरी. तुमच्यासारख्या सज्जनांनी विनंती केली, बाबाजी आमच्याकडे जेवायला चालेल? हात जोडले, नाही, फक्त भिक्षा. भिक्षा घेतली. भिक्षा घेतल्यानंतर ती भिक्षा हातावर घेतली आणि हातावरच खाल्ली. बस. त्याला म्हणायचं करपात्री. लोक बघू लागले, पाणी हातानेच प्याला. करपात्री. मंदिरमध्ये येऊन विश्राम केला. लोक दर्शनाला येऊ लागले. हनुमानजीच्या बाबांची दर्शन घेऊ लागले. दुरून दर्शन. स्पर्श करू नका, स्पर्श करू नका. काही लोकांचा समज असा असतो, साधूचं दर्शन, देवाचं दर्शन रिकाम्या हाताने घेऊ नये. रिक्त कानीर न गच्छेत राजानाम देवतां गुरुम. एकाने 10 रुपये काढले, ठेवले. चिते नाही, नारायण नारायण. दुसऱ्याने 100 रुपये काढले, ठेवले. चिते नाही, नारायण. अरे बापरे, काय कमाल आहे. स्पर्श नाही केला पण लोक ठेवूच लागले पैसे. करता 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 गाव सधन होत आणि भाविक होत. जवळजवळ 2 तासामध्ये ढीग लागला, नोटांचा ढीग लागला. आरंभाचं लक्षात आहे वाक्य माझं. हा वेशधारी संन्यासी पैशाचा ढीग बघितल्यानंतर पश्चात्ताप झाला आणि मनामध्ये विचार केला, मी ढोंगी संन्यासी आहे. संन्यास हा माझा खरा नाही. हा कसा आहे? वरपंगी आहे. जर वरपंगी संन्यास घेतल्यानंतर लोक एवढा नमस्कार करतात आणि एवढा पैसा समोर टाकतात, तर खरा संन्यास घेतल्यानंतर काय? त्याला म्हणायचं कैमत्तिक न्याय. ऐका सज्जनांनो, जर बाई हे चिन्ह अंगावर धारण केल्याने यमधर्म नमस्कार करत असेल, नतमस्तक होत असेल, तर संतांची अंतर्लक्षण अंतःकरणामध्ये बांधल्यानंतर काय? आणि म्हणून बाह्य लक्षणही त्याज्य नाहीत आणि अंतर्लक्षणही त्याज्य नाहीत. सर्वांच्याच अंतःकरणामध्ये अंतर्लक्षण बिंबत नसतात. अगोदर बाह्य लक्षण अंगावर धारण करावी, बाह्य चिन्ह अंगावर धारण करावी लागतात आणि त्याच्यानंतर केव्हा ती अंतरामध्ये उतरत असतात. म्हणून बाह्य लक्षणाचीही गरज आहे आणि अंतर्लक्षणाचीही गरज आहे. म्हणून उभय लक्षण सांगणारा हा अभंग आणि त्यापैकी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक बाह्य लक्षण आणि एक उत्तर लक्षण आहे. देता काही चीन घेती, देता काही चीन घेती, देता काही चीन घेती, देता काही चीन घेती, देता काही चीन घेती.
काही चिन्ह घेती. बरोबर आहे. प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये एक बाह्य लक्षण सांगत आहे आणि उत्तरार्धामध्ये अंतर्लक्षण आहे. देता काही चिन्ह घेती. याच्यामध्ये 3 वर्ग पडतील. काहीही दिल्यानंतर काहीच घेत नाहीत ते संत. दिल्यानंतर घेतात हा एक वर्ग आणि कमी पडलं तर मागून घेतात हा एक वर्ग. संतांचा वर्ग मात्र देता काही चिन्ह घेती. आता काहीची चकारात्मक, मग काय काय न घेती. नळोबारा बोलतात काय काय बोलूच नका, काहीच न घेती. जीवन आवश्यक वस्तू घेती न घेती. आता काहीची न घेती असं म्हटल्यानंतर काहीच बोलायचं नाही. एक उदाहरण सांगेन मी आपल्याला. प्रत्येकाला अन्न पाण्याची गरज आहे. प्रत्येकाला अन्न आणि पाण्याची गरज आहे सर्वांना. पण ऐका, अन्न आणि पाणी सुद्धा घेऊ नये संतांनी. नाही घेत संत. काहीची न घेती याबद्दल सांगत असताना बोलतोय मी तुम्हाला. उदाहरण आहे संत वाङ्मयामध्ये. पंढरपूरला एक राजा भगवान पांडुरंग परमात्म्याचा अभिषेक केला, महापूजा केली आणि प्रसादाची व्यवस्था केली सर्वांसाठी. त्याला क्षेत्राच्या भाषेमध्ये मुक्त द्वार म्हणतात. मुक्त द्वार. आपल्या खेडेगावामध्ये त्याला म्हणतात चुलबंद. बरोबर आहे. चुलबंद. आणि दुसरं एक आहे करदूड बंद. आमच्या गावाला आहे ते करदूड बंद. मी लहान असताना वारकाने येऊन सांगावं, आमक्या आमक्या पाटलाचं आज करदूड बंद. करदूड बंद म्हणजे तेव्हा ते लक्षातच नाही आलं. पुन्हा मला कळू लागल्यानंतर वाटलं अरे करदूड बंद याला म्हणतात. ज्यांनी ज्यांनी करदोडा बांधलेला आहे त्यांना त्यांना जेवण करदूड बंद. बरोबर आहे ना? ते चुकत असेल तर मला सहकार्य करा. ज्यांनी ज्यांनी करदोडा बांधलेला आहे त्यांना त्यांना जेवायला, त्याला करदूड बंद म्हणतात. आणि चुलबंद म्हणजे सर्वांसाठी. आज चुलच बंद, आज सगळ्यांना जेवण. चूल पेटवायचीच नाही, त्याला चुलबंद म्हणतात. क्षेत्राच्या भाषेमध्ये त्याला मुक्त द्वार म्हणतात. राजाने दौंडी दिली आहे गावामध्ये. गल्लोगल्ली दौंडी दिली. अमुक अमुक राजे महाराजांचं आज आता असा असा प्रसाद आहे. सर्वांना विनंती आहे आपण एवढ्या एवढ्या वाजता भोजनासाठी प्रसादासाठी अमुक ठिकाणी यावं. सर्व मंडळी आली. समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरिल्या. एकची पक्वाने सर्वांना यथेष्ट जेवण. तृप्त झाले सर्व. आता कोणीच येत नाही म्हणून राजे विनंती करतायत, विचारतायत क्षेत्रातील वरिष्ठांना. आता आपण बसायचंय प्रसादासाठी. आले ना सर्व? बोल ना. का बरं? पंढरपूर मध्ये राहणारे सर्व मंडळी जेवणासाठी आली ना? महाराज सर्व आले, पण 2 बंधू नाही आले. का बरं? येत नाहीत ते. का बरं? घेत नाहीत ते कोणाचं. असं बनवलेलं अन्न हा शिदा घेऊन जाऊया. कोरडा शिदा घेतला आणि एका ताटात 2 ताटामध्ये बनवलेली अन्न, बनवलेलं अन्न घेतलं आणि 2 ताटामध्ये कोरडा शिदा घेतला. जे घेतली होते गेले. त्यांचं नाव आहे जळोजी आणि मळोजी. ते भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ज्या ओवऱ्यात का त्या ओवरीमध्ये राहत होते. भजन चालू होतं. राजे सेवकांसह गेले. राजांनी नमस्कार केला. दोन्ही शिदे समोर ठेवले. अन्नाची ताटं समोर ठेवली आणि विनंती केली, महाराज प्रसादाचा स्वीकार करा. त्यांनी हात जोडले.
महाराज आग्रह नका करू, आमचा नेम नका मोडू. विनंती आहे आमची, आमचा नेम भंग करू नका, आग्रह करू नका. राजे बोलतात, महाराज बाकीच्या गोष्टी सोडा, पण अन्न घ्यायला काही हरकत नाही. आता ऐका, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, कोणाचं अन्न सुद्धा घेऊ नये. पटणार नाही तुम्हाला, पण प्रमाण सांगेन त्याच्यानंतर पटेल. कोणाचं अन्न सुद्धा घेऊ नये, हे बोलणंही अवघड आहे आणि तसं वागणंही अवघड आहे. हे अवघडच आहे सगळं. तुकोबारायांचं वचन सांगेन मी आपणाला. करी संध्या स्नान, आपण स्नान करतो, संध्या करतो, देवपूजा करतो, नित्यनेम करतो, जप करतो, दान करतो, पुण्य करतो, सर्व आपण करतो. करी संध्या स्नान, वारी खाऊन या अन्न, दुसऱ्याचं अन्न खाऊन आपण केलेलं पुण्यवारी म्हणजे त्याच्या मोबदल्यामध्ये घालून टाकतो. दया नाही लाभ हरी, आदा वेताची वाणी, त्याला लाभही नाही आणि हानी नाही, पण कमविलेलं पुण्य मात्र त्याच्या मोबदल्यात केलं. म्हणून वारी खाऊन या अन्न. या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात, काही संत कोणाचं अन्न सुद्धा घेत नाही. राधे आग्रह नका करू, आमचा वेळ नका घेऊ. चिंतनामध्ये त्यांचा काल चालू आहे. राजे ते अन्न घेऊन परत आले, रुखरुखी मनामध्ये राहिली. रात्रीच्या वेळेला सोन्याच्या मोहराने भरलेलं ताट घेऊन गेले आणि ते झोपलेले असताना त्या दोघांच्या उशाला ते घीग घातला, घीग मोहरांचा. आणि काही सेवक लक्ष ठेवण्यासाठी ठेवले. सेवक लक्ष ठेवून आहेत. रात्री झोपून गेल्यानंतर पहाटे 4 वाजता उठले. जळोजी आणि मळोजी, जळोजी मळोजीशी बोलतात, अरे मळोजी, इथे कोणी घाण केली रे. अरे घाण कोणी केली ती काढून टाक. मळोजी बाहेर जातात, खापर आणतात, बुरकुंड आणतात. ती घाण खापरावर भरतात बुरकुंडाने. सेवक पाहतात लांबून, लक्ष ठेवून आहेत सेवक. त्या सोन्याच्या मोहरा खापरावर घेतल्या आणि उकरड्यावर नेऊन टाकल्या. पाणी आणलं आणि ती जागा धुवून काढली, साफ केली आणि त्याच्यानंतर भजनाला सुरुवात केली. सेवक पळतच गेले. राजांना सांगितलं. राजे आले आणि लोटांगणच घातलं. देता काही हे पाहिजे लक्ष नाही. माझा प्रश्न असा आहे, का घेत नाही? ऐका जरा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर शिष्याने दिलेली सोन्याची वीट त्यांनी घेतली. गोरक्षनाथांनी ती रस्त्यामध्ये टाकून दिली.